तर नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा यूट्यूबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आता आपण एका अशा ठिकाणी निघालोय ती ज्या मंदिराला इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ अजिबात कट करू नका, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जरा आता आमच्या उरकत आलंय 8:02 झाले ते. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे माचनूर या ठिकाणी. म्हणजे जवळपास सोनारीपासून ते ठिकाण 114 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूरपासून 40 किलोमीटर आणि मंगळवाडा सिटीपासून 15 किलोमीटर अंतरावर ते. तर साधारणतः आपल्याला आता इथून तिथं जायला 3-3.5 तास तर आरामशीर लागते ते. त्यामुळं जरा थोडं लवकर गडबड करून आपल्याला निघायचं आहे. तर झालं आमच्या होताला. कोमा, झालं का तुझं? चला. चला मित्रांनो, व्हिडिओ अजिबात कट करू नका. व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तिथं देतच जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. झालं. चला मित्रांनो, कपडे बदलतो, निघायचं आपल्याला. मित्रांनो, पाटकुलपासून पुढचा भाग जरा हिरवागार तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये, कारण इकडं कॅनल आणि नदीचा भरपूर प्रभाव आहे. तर झालं मित्रांनो, 1-2 ते 3 किलोमीटरचं अंतर राहिले फक्त. व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, फायनली आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलेलो आहे. मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर तुम्हाला ही एक विशेष दीपमाळ पाहायला भेटेल, एक प्रमुख आकर्षण म्हणून. तर मित्रांनो, मंदिराचा परिसर हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. इथं आल्यानंतर मस्तमध्ये पार्किंगची मोठी सोय करण्यात आलेली आहे. तर आपण गाडी पार्किंगला लावून मंदिराच्या दिशेने आपण निघालो आहे. मित्रांनो, तुम्हाला मंदिराचा हा बाहेरचा मुख्य जो प्रवेशद्वार आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मंदिर आणि मंदिर परिसर किती मोठा असू शकतोय. तर मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर तुम्हाला हे मोठं शिव मंदिर पाहायला भेटेल आणि समोर असणाऱ्या ह्या भल्या मोठ्या पायऱ्या, लांबीला 10 ते 15 आणि रुंदी 40 ते 50 फूट आणि उंची 1 ते 1.5 फुटाची असणाऱ्या ह्या दगडी काळ्या पाषाणात तुम्हाला पायऱ्या पाहायला भेटतील. तर मित्रांनो, एक लाईक आमच्या फॅमिलीसाठी पण करा, कारण तुमच्या सपोर्टमुळं माझ्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते. मित्रांनो, मंदिर परिसर भरपूर मोठा आहे, जबरदस्त. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा हे समोर तुम्हाला जे पाहायला भेटेल तेच मुख्य सिद्धेश्वराचं मंदिर आणि त्याच्यासमोरच असणार हे नागेश्वराचं छोटंसं मंदिर आणि भलं मोठं पिंपळाचं झाड तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, हे मध्यभागी असणारं भलं मोठं पिंपळाचं झाड साधारणतः 300 ते 350 वर्षापूर्वीचं असल्याचं सांगण्यात येतं आहे. मित्रांनो, ह्या मंदिराची रचना हे मडपंथी असून हे यादवकालीन मंदिर असल्याचं सांगण्यात येतं आहे. तर मित्रांनो, ह्या मंदिराची इतिहासामध्ये नोंद करण्यात आली, कारण हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी स्वतः औरंगजेब इथं आलेला होता. मित्रांनो, मोठमोठे तपस्वी आणि संन्यासी लोकांचं हे पवित्र ठिकाण नष्ट करण्यासाठी आणि हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी औरंगजेबाने याच मंदिरामध्ये गाईचे तुकडे आणून या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये फेकले होते. पण अचानक याच मांसाच्या तुकड्याचे सफेद फुलामध्ये रूपांतर झाले आणि त्यावेळेस औरंगजेब चकित झाला आणि म्हणाला, मांस का नूर हो गया. म्हणून त्यावेळेपासून मांस नूस म्हणजेच माचनूर असे नाव या ठिकाणाला पडले. मित्रांनो, तुम्ही इतिहासात वाचलं पण असेल किंवा ऐकलं पण असेल, जिथं जिथं औरंगजेब स्वतः पोचला किंवा त्याचे सैन्य पोचले त्या ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी किंवा हिंदू धर्माच्या वास्तुकलेच्या ठिकाणी जिथं जिथं मोगल पोचल त्या ठिकाणी मंदिराची तोडफोड करायची, मूर्त्याची तोडफोड करायची, तिथला असणारा पवित्रता तोडायचा. हे संपूर्ण असं कार्य किंवा हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी मुघल सैन्यानी आणि औरंगजेब बादशाहांनी एक इडाच उचलला होता. पण या माचनूरच्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळं जसं तसं आहे त्या ठिकाणी पाहायला भेटेल. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही शिव मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला तिथं बाहेर असणाऱ्या नंदीची मूर्ती कायम तुम्हाला कुठंतरी तोंड, कान, शिंग किंवा शेपूट अशा प्रकारे तोडलेली किंवा फोडलेलीच मूर्ती तुम्हाला पाहायला भेटेल. पण मित्रांनो, या माचनूरच्या मंदिरामध्ये या नंदीची मूर्ती संपूर्ण जसेच्या तसे आहेच्या तसे तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो,
जर तुम्ही मंदिराच्या पुढच्या बाजूला आलात म्हणजे नदीपात्राच्या बाजूला, तुम्हाला हा जो दगडी पायऱ्याचा घाट दिसतोय तो अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला आहे. कारण या नदीपात्रामध्ये एक आकर्षक मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये नाथपंथाचे गोरक्षनाथ ऋषीमुनी सलग 21 दिवस तपस्याला बसले होते आणि त्यानंतर त्यांनी त्याच मंदिरामध्ये एक शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून त्या मंदिराची आज ओळख आहे की एक जटाशंकर म्हणून. ते तुम्हाला आता पुराच्या पाण्याने दिसणार नाही, पण तुम्हाला ह्या कोपऱ्यामध्ये मी फोटोमध्ये दाखवतो ते कशा स्वरूपामध्ये ते मंदिर आहे. ते तुम्ही बघा, ह्या कोपऱ्यामध्ये हे अशा स्वरूपाचं एक मंदिर त्या तिथंमध्ये नदीपात्रामध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही जर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने जर वरती आलात तर तुम्हाला इथला संपूर्ण नजारा आणि परिसर चांगला व्यवस्थित पाहायला भेटेल. जर तुम्ही श्रावण महिन्यात इथं आलात तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथं गर्दी पाहायला भेटेल, कारण सिद्धेश्वराचं हे पवित्र ठिकाण इथं मानले जाते मित्रांनो. त्यामुळं दर सोमवारी श्रावण महिन्यातल्या इथं भरपूर प्रमाणात गर्दी आणि यात्रेचं स्वरूप तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला भेटेल. तर चला मित्रांनो, ह्या मंदिराची दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला पण अजिबात विसरू नका, कारण नाद भटकंतीचा प्रदीपदादा या यूट्यूब चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील अजून तर आत्ताच आपल्या प्रदीपदादा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि मित्रांनो असंच संपूर्ण आणि सपोर्ट माझ्याशी पाठीशी राहू द्या. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद.